आपण घडायचं असतं, देव घडवीत नाही, आपण घडायचं असतं। अथ स्वागतम, शुभ स्वागतम, सुस्वागतम। आज आपण आपल्या या प्रशालेच्या प्रांगणामध्ये मी असा घडलो या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे। उद्देश हा की अनेक अडचणी, संकटे, आव्हाने, अडथळे पार करत परिस्थितीशी संघर्ष करत आपलं सुंदर व्यक्तिमत्व निर्माण केलं अशा थोर व्यक्तींच्या व्याख्यानातून त्यांच्या विचारांना, आदर्शांना आपण प्रेरित होऊन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून आपण त्यांच्या समान व्हावे अशाच प्रकारचं उत्तुंग भव्यदिव्य व्यक्तिमत्व निर्माण करावं, कर्तृत्वाचं वेरूळ घडवावं यासाठीच हा सर्वतोपरी प्रयत्न। मी असा घडलो या उपक्रमांतर्गत आजचे पहिले पुष्प गुंफण्यासाठी जे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले आहेत ते म्हणजेच सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय सांगली या विभागात लिपिक या पदावर कार्यरत असणारे माननीय अंकुर यादव सर, तसेच प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय कदम सर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि आपण सर्व विद्यार्थी या सर्वांचं मी संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगरच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करते। सदैव उत्तम कार्य करून आपल्यासाठी आदर्श निर्माण करणारे आपले पाहुणे म्हणजेच माननीय अंकुर यादव सर, सर्वप्रथम मी त्यांचा थोडक्यात परिचय करून देते। त्यांनी विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतलेला आहे, विशेष करून क्रीडा स्पर्धांमध्ये। त्यामध्ये औरंगाबाद राज्यस्तरीय पॅरा स्पोर्ट्स स्पर्धा, गोंदिया राज्यस्तरीय पॅरा स्पोर्ट्स स्पर्धा, नॅशनल पॅरा ॲथलेटिक चॅम्पियनशिप, एकता वर्ल्ड महाराष्ट्र पॅरा स्पोर्ट्स अशा विविध स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेतलेला आहे। त्यासर अनेक उपक्रम जे शासनातर्फे राबविले जातात त्यामध्ये पल्स पोलिओ कार्यक्रम, सांगली जिल्हा संपूर्ण साक्षरता अभियान, अवर्षण प्रवण क्षेत्र विकास कार्यक्रम, लोकसभा मतदान जागृती अभियान, शहीद मॅरेथॉन स्पर्धा सांगली याच्यामध्ये सहभाग, त्याचबरोबर जागतिक क्षयरोग दिनानिमित्त एक धावक क्षयरोग उच्चाटनासाठी या रॅलीमध्ये त्यांचा सहभाग आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कळसुबाई शिखर 1646 मीटर महाराष्ट्राचं सर्वात उंच शिखर पादाक्रांत करण्याचा दिव्यांग प्रवर्गातून त्यांना एक सुंदर असा त्यांनी हा उपक्रम राबविला। त्याचबरोबर विविध सामाजिक कार्य, त्याच्यामध्ये वेलणकर अनाथ बालिकाश्रम इथल्या मुलांना त्यांनी शैक्षणिक साहित्यांचं वाटप केलेलं आहे। वृद्धाश्रम कुपवाड आणि वेलणकर अनाथ बालिका आश्रम इथं त्यांनी फराळ वाटपाचं सुद्धा अशा विविध सामाजिक उपक्रमामध्ये त्यांचा नेहमी सातत्यानं सहभाग असतो आणि अशा या विविध उपक्रमाबद्दल, सामाजिक कार्याबद्दल त्यांना समाजरत्न पुरस्कारानं सुद्धा सन्मानित करण्यात आलेले आहेत। असे हे आजचे प्रमुख पाहुणे आपल्याला लाभलेले आहेत। सर्वप्रथम आपल्या प्रशालेच्या वतीनं त्यांचं स्वागत होईल। मी आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक माननीय कदम सर यांना विनंती करते की आजचे जे मार्गदर्शक आहेत त्यांना शाल, बुके, सन्मान चिन्ह आणि बुक देऊन त्यांना प्रशालेच्या वतीनं त्यांचं स्वागत करावं। टाळ्या जरा जोरात वाजू दे। विशेष म्हणजे सर एक दिव्यांग असून सुद्धा त्यांनी एवढी उत्तुंग भरारी मारलेली आहे असे सर। यानंतर सरांना फक्त मी सांगू इच्छिते की ते जे पुस्तक आहे ते आमच्या शाळेचं आहे। विद्यार्थ्यांनी स्वतः कविता रचलेल्या आहेत आणि ते विद्यार्थी लिखित असं किलबिल कविता संग्रह आहे। नक्कीच आपण त्याचा आस्वाद घ्यावा। यानंतर मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय अंकुर यादव सर यांना विनंती करते की त्यांनी आम्हा विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन करावं। हॅलो, आदरणीय व्यासपीठ, यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगर या हायस्कूलमध्ये मला आज तुम्ही जे माझं आत्मकथन सांगण्याची परवानगी दिली त्याबद्दल मी सर्वांचं धन्यवाद करतो।
आदरणीय सर, मॅडम, आदरणीय विद्यार्थी मित्रांनो, आज मी आपणापुढे मी कसा घडलो हे सांगण्यासाठी उभा असून, मी पण तुमच्यासारखा सर्वसामान्य कुटुंबातूनच शिकलो आणि नोकरीला लागलो. फक्त मी सर्वांना एक विनंती करतो की मला काही जास्त स्टेजवर बोलायची काही जास्त सवय नाही सर. जरा काय पुढं मागं आणि काही लिंक तुटली तर सगळ्यांनी समजावून घेण्याचा प्रयत्न करावा ही विनंती करतो. मी सर्वप्रथम माझ्या बालपणापासून मी आत्ताच्या स्टेजपर्यंत कसा घडलो क्रमाक्रमाने सांगन आणि सरळ आणि भाषेत सांगण्याचा प्रयत्न करेन. जर मध्ये काही प्रॉब्लेम आला तर मी सॉरी म्हणतो. माझं नाव अंकुर दुर्योधन यादव. माझं मूळ गाव जत तालुक्यामध्ये वायफळ म्हणून आहे. 100% दुष्काळी गाव आहे. माझं प्राथमिक शिक्षण 1ली ते 7वी जिल्हा परिषद मराठी शाळा वायफळ, 8वी 9वी 10वी हायस्कूल होतं तिथंच झालं. लहानपणापासून मला अपंगत्व वयाच्या 3ऱ्या वर्षापासून एकदा आमच्या घरी एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमानिमित्त सगळे पाहुणे मंडळी वगैरे आलेले होते. त्यावेळेला मला म्हणजे माझ्या शरीराचं तापमान वाढलेलं होतं. म्हणजे मला भरपूर ताप आलेला होता. त्या कालावधीमध्ये खेड्यामध्ये डॉक्टरांची सुविधा वगैरे काही नव्हत्या. फक्त आम्हाला समजलं की माझ्या आईवडिलाला समजलं की माझ्या मुलाला ताप आलेला आहे म्हणून मला दवाखान्यात नेलं. आणि ते खेड्यामध्ये पहिला कन्सेप्ट होता की मुलाला दवाखान्यात नेलेलं आहे पहिल्यांदा इंजेक्शन द्यायचं. इंजेक्शन दिलं का मुलगा चांगला होतो. मग त्याप्रमाणे मला कमरेमध्ये इंजेक्शन दिलं. टेम्परेचर मोर दॅन 110च्या पुढं होतं. त्यामुळं मला टेम्परेचर जास्त असल्यामुळं कमरेमुळे इंजेक्शन दिलं. आणि परत 15-20 दिवसानं मी जेव्हा रांगायचो त्यावेळेला पडायला लागलो. मग 1-2-3 महिन्यानंतर म्हणजे साधारण वर्षानंतर माझ्या आईवडिलांना कळलं की ह्याला एका पायानं चालता येत नाही. त्यावेळेला खेड्यामध्ये काही साधन नव्हतं. मग सर काय भरपूर प्रॉब्लेम आले. मग समजलं की आता शिक्षणाची अडचण. मला 1ली ते 7वीपर्यंत आई काकाला घेऊन मला शाळेत सोडायची. मी शाळा सुटली का मग बहीण माझी दप्तर न्यायची. मी आईबरोबर काकाला बसून शाळेत यायचो. असं 7वीपर्यंत झाला प्रॉब्लेम. 7वीपर्यंत गावात शाळा होती त्यामुळं गावात काहीच अडचणी आल्या नाहीत. गावात घराच्या जवळ जरा थोडी लांबावर शाळा होती. तिथले सर पण कोऑपरेटिव्ह होते. सगळेच मी शिक्षण चालू केलं. खरं 8वी 9वी 10वी हायस्कूल पण नशिबानं योगायोगानं मी 5-6वीला असतानाच आमच्या तिथं हायस्कूल निघालं. 8वी 9वी 10वी पण तिथंच झाली माझी. ज्यावेळेला 10वी पूर्ण झाली त्याच्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी कुठं जायचं हा माझ्या पुढं सगळ्यात मोठा माझ्याबरोबर माझ्या पालकांच्या समोर पण मोठा प्रश्न पडला. खरं मुलांना कोण माझ्या आईवडिलांच्या सहकार्याने आणि सगळ्यांच्या सहकार्याने मी 11वी 12वीपासून आमच्याजवळ सांगोल तालुका आहे तिथं मी शिक्षणासाठी गेलो. 11वी 12वी मी रयत शिक्षण संस्थातून गेलो. असं शिकत असताना मला काही आहे म्हणजे आता मी मॅडमनी जे सांगितलं मी स्पोर्ट केलं, नॅशनल चॅम्पियनशिप केली, हे केली. मला 11वी 12वीपर्यंत मला काही माहीत नव्हतं स्पोर्ट्स म्हणजे काय असतात. म्हणजे दिव्यांग असल्यामुळे मला काही खेळायचं वगैरे मी ग्राउंडवर जायचोच नाही. मी प्रभात फेरीला सुद्धा शाळेच्या वर्गात बसायचो. ज्यावेळेला आपण झेंडावंदनची गावातनं प्रभात फेरी वगैरे असते किंवा पल्स पोलिओ अभियानाच्या प्रभात फेऱ्या असतात. मला चालायचं येत नव्हतं त्यामुळे मला सर म्हणायचे तू एका ठिकाणी बस, मी एका ठिकाणी बघायचो आहे. त्यावेळेस मनात वाटायचं की आपल्याला काहीच चालायला येत नाही. आणि त्यावेळेस सर मी चप्पल पण वापरत नव्हतो कारण मला माहीतच नव्हतं की मला चप्पल वापरायला येते किंवा मला माहीतच नव्हतं की मला बूट वापरायला येतोय किंवा मला माहीतच नव्हतं की मला गाडी चालवायला येते. पटणार नाही मी 12वीपर्यंत माझ्या पायाला अजून घट्टी आहेत. पायात चप्पल नव्हती माझी. चप्पल कसली असते प्रकारच माहीत नव्हता कारण ते शँडल कसं अडकावायचं, त्याला चिटकावायचं कसं, त्याला बूट कसा घालायचा हा प्रकारच माहीत नव्हता. कारण कधी बघायचं खेड्यात काही प्रश्नच नाही. खेड्यात आता आहेत. माझ्या काळामध्ये 80% मुलं बिना चप्पलची जायची आणि एकच पांढरा शर्ट आणि खाकी पॅन्ट. 80% मुलं बिना चप्पलीची त्यामुळे मला चप्पल घालायचा प्रश्नच येत नव्हता. मग असं करत मी 11वी 12वीला मी मामाच्या गावाकडे सांगोला माझ्या मामाचं गाव. मग आईनं आमच्या रिक्वेस्ट केल्यावर माझी मामी एक शिक्षक होती त्यांच्या शाळेत मी 11वी 12वी रयत शिक्षण संस्थेत झालो. 12वी नंतर मला 65% मार्क पडले. मला DEDला करायचं होतं खरं DEDला काय मला ॲडमिशन मिळालं नाही. मग त्यावेळेला मेरिट 80-85 DEDला गव्हर्नमेंट कॉलेजचं जायचं. मला 65-68% सायन्सनं मार्क पडले. मग DED पण चुकलं. मग मी BSc केली आणि BSc केल्यानंतर मी सांगलीत आलो. सांगली स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचा म्हणून जॉईनिंग झालो. 1 वर्षभर मला जमलं म्हणजे पैशाचे ॲडजस्टमेंट मी कसं तर करायचो. 1 वर्षानंतर सर परीक्षेच्या फीज आणि
अभ्यास आणि रूम आणि हॉस्टेल त्याचं काही भागत नव्हतं, म्हणून मी भारती विद्यापीठला राजवाड्या चौकात जे मोठी बिल्डिंग आहे तिथं एक सरांच्या ओळखीनं लागलो. पहिला पगार माझा 1500, शनिवार रविवारचा पगार कट 1200 रुपये हातात यायचे. 1200तले 600 रुपये मेसला जायचे, 300 रुपये रूम भाडं जायचं. नाही नाही असू दे, उभं राहू. 600 आणि 300, 800, 900, 400 रुपये. 400 कुठं, थोडे शिल्लक राहायचे. मला वाटतं 200-300 रुपये शिल्लक राहायचे. त्याच्यात मग माझा चहा पाणी नाश्ता, परीक्षा फी, परीक्षेला जाणं येणं असं चालायचं. मग पहिले 1-2 वर्ष काय वाटलं. जेव्हा पहिल्यांदा अभ्यास करायला लागलो तर मला व्याकरणातलं काय गमत नव्हतं. आता स्पर्धा परीक्षेला असं झाले की 50 मार्काचं ग्रामर, 50 मार्काचं इंग्लिश ग्रामर, 50 मार्काचं मराठी ग्रामर, 50 मार्काचं मॅथ्स आणि 50 मार्काचा GK. असं पहिलं मला स्पर्धा परीक्षेला 200 मार्काचा पेपर असायचा. सॉरी बरं का, माझा जरा क्रम पुढं मागे होईल, म्हणजे मी बोलण्याच्या बघत बोलते. परत सांगतो. नाही सर, आता मी सर काय माझं बूट बसवलं आहे मी असं मी 4 काय 5 तास पण उभं राहू शकतो. काय नाही काय प्रॉब्लेम येत नाही. तर तुम्हाला सांगतो, मी आता माझ्या पायात बूट बसवलं आहे म्हणून मला सरळ चालायला येते. मी जर बूट काढला, आता मी घरी ज्यावेळेला असतो तर पूर्ण असं वेडावाकडं सांगतो की असं. मला परत माझ्या डॉक्टरांनी सर्जनीने सांगितले की कमरेचा म्हणजे मणक्याचा त्रास होईल, तुम्ही अजून तरुण आहे तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही, जसं तुमचं वय वाढेल तसं तुम्हाला उठता येणार नाही. त्यामुळे मी डॉक्टरांच्या ह्यानं आता बूट वापरतो. तर मी संकटाला कधीच घाबरत नाही. संकटच माझ्या पाठीशी येत होती आणि प्रत्येक संकटाला मी स्वतःच सापडायचो. मलाच प्रश्न पडायचा की संकट माझ्याकडेच काय येतं. आणि ज्यावेळेला माणसाला आयुष्यामध्ये संकट आणि अपयश येतात त्यावेळेस माणूस खरा सक्सेस होतो. ज्या लोकांना अडचणी येत नाही आणि ज्या लोकांना अभ्यास करताना सगळं कळतंय तो कधीच यशस्वी. ज्या लोकांना जास्तीत जास्त प्रॉब्लेम्स, म्हणजे तुम्ही विद्यार्थ्यांना मला म्हणायचं आहे की ज्यावेळेला तुम्हाला एक सेक्शन शिकताना अडचणी येतात त्यावेळेस तुम्ही शिकताय असं मला वाटतं. ज्याचं त्याचं कॅल्क्युलेशन वेगळं वेगळं असू शकतं. मी परत इथं BSc नंतर परत सर मी BSc नंतर मला वेळ मिळत नव्हता, त्यामुळे परत मी MA ला ॲडमिशन घेतलं. MA इकॉनॉमिक्समधनं मी केलो. परत मी MA सेट पण पास झालो सर. मग मी CHBवर सांगलीवाडी कॉलेजला 1-2 वर्ष जायचो शिकवायला. तिथं सर होते ओळखीचे. मग तिथून मी सर परीक्षा वगैरे भरपूर द्यायचो. खरं कुठं 1-2 मार्कात. मी जिल्हा परिषद शिपायाची पण पेपर भरलेला, त्याच्यात पण माझं सिलेक्शन झालं नाही, कारण नोकरीची गरज होती. गावाकडे एकदम दुष्काळी भाग होता. आईवडील दोघं पण कामाला जायचे. त्यावेळेला परिस्थितीची पण एवढी हे नव्हती, त्यामुळे मी ते नोकरी करत करत मला सिलेक्शन व्हायला 2098-99ला मी सांगलीत आलेलो सर. मला 2015ला जॉब लागला. 6 ते 7 वर्ष कशी गेली काहीच कळायला नाही. कुठं लायब्ररी, इथं केडगे वाचनालयाला, मी राहायला राजवाड्यात, अभ्यासाला केडगे वाचनालयात. कसा यायचो, भारती राजवाड्यातून लिफ्ट मागायचो ह्याच्यापाशी DCC बँकेमध्ये. DCC बँकेतनं लिफ्ट मागायचो विश्रामबाग कॉर्नर, आपला कॅन्टीनवाला काय गणेश नाश्ता सेंटरपर्यंत. गणेश नाश्ता सेंटरपासून पलीकडे यायचो, ते रेल्वे लाईन लागायची तिथंपर्यंत, आणि रेल्वे लाईनपासून पण आत असायचं. मग रेल्वे लाईनला उतरायचं, परत तिथनं लिफ्ट मागायची, परत ते वारणा हाऊसिंग सोसायटी तिथं लायब्ररी निघायला लागली. तिथं पण लायब्ररी कशी ती फ्रीमध्ये होती. एक असोसिएशन होतं, त्यांनी डे नाईट लायब्ररी फ्रीमध्ये चालू केली. त्यामुळे तिथे न यायचो मी, तिथे अभ्यास करायचो, परत संध्याकाळी जायचो. असं मी करत करत झालं व्यवस्थित. दररोज वाटायचं की सगळे म्हणजे आम्हीच अभ्यास करतोय, सगळे किती बाहेरचे एन्जॉय करतात. तर मित्रांनो, मला एकच सांगायचं आहे की ठराविक गोष्ट म्हणजे ठराविक कालावधीमध्ये जर तुम्ही संघर्ष केला किंवा भरपूर अभ्यास केला तर एक दिवस असा येतो की एकदम रिलॅक्स. तुम्ही ज्यावेळेला सक्सेस होता आणि तुम्ही एकदा सेटल झाला की तुमच्याबरोबर तुमच्या पालकांचे पण स्वप्न पूर्ण होऊन तुमची स्वतःची पण स्वप्न पूर्ण होण्यास मदत होते. तर आता मॅडमने माझे उपक्रम तर सगळे सांगितलेले आहेत, त्यामुळे मी परत काय ते सांगत बसत नाही. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्षाच्या यशापेक्षा गरुडाची झेप नेहमीच मोठी असते, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आता मी 10-11च्या दरम्यान 2010ला मी नायब तहसीलदार पोस्ट माझी 3 मार्कामध्ये मेरिटली लागलं. माझी मुलाखत पण चांगली झाली ती. माझं एक्झाम सर क्लिअर झाली ते मुलाखत पण, आणि अगोदरचं अपंगाचं मेरिट बघितलं तर माझे 20 ते 22 मार्क एक्स्ट्रा होते. म्हणजे किती 300-350 स्कोअर होत. माझा 380 स्कोअर होता. म्हणजे 410-400 ओपनचं मेरिट तेवढा 440च्या दरम्यान लागायचं. मग 380 म्हणजे माझं सफिशियंट होतं असं वाटलं.
तर अनलकीली मी त्यावेळेला 380च्या वरच म्हणजे 392ला क्लोज झालं, म्हणजे मला 12 मार्क कंप्लीट झाली. त्यावेळेला मी पूर्ण हँग झालेलो होतो. त्यावेळेला मी पुण्यात होतो. तुम्हाला पटणार नाही, पुण्यात रात्री 11 वाजता मी पुणे शिवाजीनगर स्टेशनवरून डायरेक्ट सर मी हेमल कशाला गेलो, डायरेक्ट आनंदवर. मला इच्छाच राहिली नाही कशाची की परीक्षा पण देईना. आणि कारण कसं व्हायचं, आपण अभ्यास करायचो आणि गावाला मी जर इथनं 100 किलोमीटर असलं तरी मी 3 महिने 4 महिन्यातनं एकदा जायचो. सकाळी संध्याकाळी आईवडिलांना फोन करायचो, कसा आहेस, बरं आहेस का एवढंच ठेवायचो. आणि 3-4 महिन्यातनं जेव्हा गावाला जायचो, 6 वाजता संध्याकाळी गावाला जायचो, संध्याकाळी झोपायचो, सकाळी 6 वाजता निघून यायचो. कारण गावातली माणसं म्हणायची की काय करते काय कळतच नाही, म्हणून मी असं कुणाला भेटत पण नव्हतो. तर मित्रांनो, मी त्यावेळेला 2010-11ला मी डायरेक्ट हेमल कशाला गेलो. तिथं बाबा आमटे माहीत आहेत ना, आनंदवन माहीत आहे ना. तर आनंदवनामध्ये मला म्हणजे त्यावेळेला त्यांचा नातू अनिकेत आमटे म्हणून एकदा सांगलीला आले ते भारतीय विद्यापीठला. मग त्यावेळेला मी सरांना भेटलो तर सर म्हणले, ते अनिकेत आमटे मला म्हणले की दादा तुला काय जमणार नाही, कारण तू अपंग आहेस, आमच्याकडं झाडी वर्ग भरपूर आहे, डोंगर असतात आणि हे वन्यप्राणी वन्यजीव पण आहे. तू जर तिथं आला, तुला शारीरिकदृष्ट्या काय प्रॉब्लेम झाला तर आम्हाला प्रॉब्लेम आहे. त्यांचं पण बरोबर आहे, त्यांनी कोणी जबाबदारी घेतली नाही, तर मग ते माझ्या मनाला हुरवू लागली. मग त्यावेळेला मी तेव्हा तिथनंच डायरेक्ट नांदेडवरून हेमल चंद्रपूर आणि वरोऱ्यात गेलो. सर मी गेले असं ह्या वेळेसच गेलो, 4-5 वाजता गेलो. त्यांच्या गेटवर गेलो, सॅक अडकवलेली होती, नाईट पॅन्ट टी शर्ट, एक ड्रेस, आपलं साहित्य सगळं असायचं. तिथं गेलो. मग त्यांच्या मेन बॉसला गेटवर गेले का एंट्री वगैरे असते, तिथं सरांना भेटलो. त्यावेळेला गर्दी भरपूर होती, व्हिजिटर्स भरपूर येतात. मग मी आपलं एका झाडाखाली शांत बसलो, कारण आपल्याला काय किती दिवस राहायचं आहे, मुक्काम किती दिवस करायचा आहे, परत कुठं जायचं आहे हे काहीच माहीत नव्हतं. मग मी सर त्या दिवशी संध्याकाळी 7-7:30पर्यंत निवांत बसलो. परत तिथं एक अधीक्षक सर कांबळे सर म्हणून एक होते, ते सर आले. का हो सर, तुम्ही तासभर झालं इथंच बसलाय असं दिसतंय मला, 1-2 तास झालं. नाही सर, मला इथंच राहायचं आहे, असं माझं नियोजन आहे, मी असं दुष्काळी भागातून आलो आहे. त्यांना सांगली जिल्हा सांगितल्यावर कळलं दुष्काळी भागातून आलो आहे, असं आहे. तर नाही, असं तुम्ही तर असं दिव्यांग आहे, तुम्हाला कसं म्हणजे एका पायानं आपण काय, तर तुम्हाला कसं आम्ही हे करणार, ॲडजस्ट करणार, तुम्हाला प्रॉब्लेम्स आले तर काय करणार. मग मी सर पहिल्या दिवशी त्यांनी मला एक कॉट आणि रूम्स आणि त्यांचे सगळे किती 2,500-3 हजार लोक एकत्र जेवतात. कुष्ठरोग्यांची मुलं पण तिथे एकत्रच राहतात, सगळे मुली म्हणजे शाळा पण तिथंच, शिकायचं पण तिथंच, राहायचं पण तिथंच. कपडे म्हणजे वेगळे कपडे शिवणारे आहेत, स्वयंपाक करणारे वेगळेच आहेत. परत असे वेगळे अंगणवाडी तिथंच आहे, इंग्लिश मिडियम स्कूल तिथं त्यांचंच आहे, ॲग्रिकल्चर कॉलेजसुद्धा आहे सर त्यांचं, म्हणजे वेगवेगळे सगळं त्यांचं तिथंच आहे. तर मी तब्बल 10 दिवस राहिलो सर. मग परत प्रकाश आमटे सरांना भेटलो मी. सरांना सांगितलं सर माझं असा प्रॉब्लेम झाला आहे, माझी जवळ इच्छा आहे तोपर्यंत मी राहतो सर म्हटलं, आणि मी काय त्रास देणार नाही, काय असेल तर काम मी काय तुम्ही कामला अवाल ते करतो. मग मला एक अंगणवाडी होती, अंगणवाडीच्या मुलांना मी जरा बोलण्याची भाषा माझी वेगळी असल्यामुळे माझ्या बोलण्यावर तिकडची मुलं हसायची, त्यामुळे मला अंगणवाडीतल्या मुलांना गोष्टी सांगणे, त्यांचा म्हणजे त्यांच्या मॅडम ज्या काळात नाही त्या काळात मी इथं बसायचो जाऊन अंगणवाडीत. मग ते काय त्या मुलांबरोबर खेळायचो, त्यांच्या तिथंच बसायचो, म्हणजे तिथं जास्त फिरावं पण लागत नव्हतं. मग ते करत 8-9 दिवस कसे गेले काय नाही. 2 टाईम जेवण मिळायचं, तिथं काय फोन नाही, कोणाचं काय नाही, नेटवर्क काय प्रॉब्लेम नाही, काय नाही, निवांत, अभ्यास नाही, काय नाही, काय निवांत. असे 5-6 दिवस झाले. आणि 5-6 दिवसानंतर सर मला योगाला हेमल कशाला जायचं. तिथून 250-300 किलोमीटर आहे, म्हणजे पूर्ण अशिक्षित आणि पूर्ण तिथं आदिवासी समाज. हेमलकशामध्ये गेलो सर मी. हेमलकशामध्ये गेल्यानंतर तिथं एक कॅम्प होता की 5-5 मुलांना एक गाव किंवा एक वाडी किंवा एक वस्ती अशी अभ्यासाला द्यायची, की तुम्ही 5 जणांनी जायचं. तिथे एक घर आहे, त्या घराची थोडी पार्श्वभूमी सांगितलेली असायची की ते त्यांना काही माहीत नाही, त्यांना म्हणजे जेवण कसं करायचं माहीत नाही, स्वयंपाक कसा करायचा किंवा काय, सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत ते काहीच करत नाही. ते माहूची फुलं कसली तर वेचायची, ती ठेचायची, त्याच्यातनं पाणी काढायचं, त्याच्यापासून दारू तयार करायची, जेवायचं. किंवा नाचणीची ती खलबत्यात कुटायचं, नाचणीचं वरीचं का नाचणीचं पीठ असायचं, त्याच्यात ती भाकरी असं गाडग्याचं काहीतरी होतं, त्याच्याबरोबर आम्ही जेवलो. त्यामुळं म्हणजे त्यांनी म्हणजे डॉक्टरांनी पाठवले म्हणलं का तिथं जरा मान असायचा. मग डॉक्टरांकडून आलो. मग त्यांनी एक ती अशी लाटलेली अशी काळीवाली भाकरी दिली, मस्त लागली होती, चवीला एकदम छान होती. आम्ही सर तिथं मग आम्ही बेडशीट आणि हे नेलेलं होतं. मग ते हात झोपले, आम्ही असं वाट्यावर त्यांनी सारवलेला कट्टा होता त्याच्यावर झोपलो. आम्हाला मस्त वाटलं, एकदम वातावरण एकदम छान. आणि आम्हाला सरांनी काय सांगितलेलं, ते सकाळी उठल्या त्यांचा दिनक्रम कसा चालू,
म्हणजे ते संडासला कुठं जातात, ते संडास नाल्यावर काय करतात, ते स्वयंपाक कसे करतात, ते दात कसे घासतात सर. आणि आम्हाला काय आमच्याकडं एक ते कोलगेट वगैरे घासत नव्हते असं आम्हाला आधी सांगितलं होतं. त्यामुळे त्यांनी आयुर्वेदिक अशी हिरव्या रंगाची एक पेस्ट दिली ती आणि आम्हाला सांगितलं होतं की त्यांना बाथरूमनं आल्यावर म्हणजे डब्बा भरून घेऊन संडासला जायचं, म्हणून आम्ही पाण्याच्या बाटल्या तिथं संध्याकाळीच भरून ठेवलेल्या सर की ह्या बॉटल घेऊन तुम्ही संडासला जावा. आम्ही त्यांच्या लँग्वेजमध्ये सांगितलं. तर त्या बाटल्या आम्ही 2-3 भरून ठेवलेल्या. त्याच्या शेजारी लायबॉय साबण आपला बारका लालवाला आणि कोलगेट ठेवलेलं की आम्ही त्यांना सांगितलेलं तुम्ही तिकडून जाऊन या, ह्यानं स्वच्छ हात धुवा, परत दात घासा आणि मग आपण तिथं कोरा चहा वगैरे प्यायचं. तर कोरा चहा पिऊ आपण सगळ्यांनी मिळून. मग त्यांनी उठायच्या अगोदरच आम्ही आमचा आवरला आणि आम्हाला फक्त कॅल्क्युलेशनला बसवलं. तर त्या कुटुंबामध्ये एक मुलगा, एक लहानशी मुलगी आणि तिचे आईवडील असे 4 जणांचंच कुटुंब राहत होतं आणि त्या झोपडीमध्ये. तर त्याची आई जाऊन आली, म्हणजे तिला चुकल्यासारखंच वाटत होतं, ती लाजल्यासारखी केली आणि तिनं ती पाण्याची बॉटल नेली, बाथरूमनं आली. फक्त तिनं काय केलं, साबण घेऊन ती घरात गेली. मग साबण घेऊन घरात गेली. आम्हाला वाटलं की त्यांच्या घरात आत वगैरे काहीतरी बाथरूम वगैरे असेल, तिथं आत धुत असेल. परत आम्ही काय म्हणजे जरा दुर्लक्ष केलं, एका लेडीजनं साबण आत नेले तर आपण कशाला काय बोला, तर पटणार नाही. परत त्यांचा मुलगा आला, तो पण बॉटल घेऊन गेला, आला, त्यांनी काय केलं काय माहीत नाही, परत आत गेला. परत आम्ही 10-15 मिनिटांनी आम्ही तिथे गेलो. आता चहा तयार करायचा ना, चहा प्यायसाठी आम्ही आत गेलो. तर पटणार नाही सगळं माझ्या म्हणजे ओव्हर ह्याच्यातली आयुष्यातली घटना. तर त्या मावशीनं, त्या मॅडमनं ती लायबॉयचा साबण कट करून त्या मुलाला खायला दिली. तो लहान मुलगा तो लायबॉयचा साबण सर खात होता. त्याला कळलं, आम्ही असलं शॉक झालो तो, आणि खात होता सर. 1-2 तुकडे त्याने खाल्ले पण असते, तोपर्यंत आम्ही आणले. आयुष्यात ज्या अशा घटना आपल्या महाराष्ट्रात घडतात तेव्हापासून तर सर अजून असं वाटलं की बापा अरे मग आपण एवढे एज्युकेटेड आहे ना, आपण एवढे शिक्षण घेतोय ना, आपण स्पर्धा परीक्षा करतोय, ह्याचं काय व्हॅल्यू? काहीच नाही. ज्या ठिकाणी लायबॉयचा साबण खायचा नसतो किंवा खायचा असतो किंवा त्या साबणाची काय गरज असते, आणि ही सर काही जास्त पण नाही, 2012-13चीच गोष्ट, म्हणजे 10 वर्ष झाली आता अशी गोष्ट सर. परत आम्हा चौघांना पण इतकं ही वाटलं सर. त्या काळात आम्ही त्यावेळेस पण आम्ही तिथंच थांबलो. परत दुसऱ्या दिवशी ती साबण ती सगळं त्यांना सांगितलं समजावून की असं करायचं नाही, असं असते. मग ते जरा हळूहळू परत आम्हाला दुसरं कुटुंब दिलं, परत त्यांना सांगितलं समजावून. परत त्यांना कोलगेटचा ब्रश नव्हता तर काडी काढली, त्या लिंबाच्या काडी अशी चेचली, मग त्यांना दात घासलं. असे आमचे परत 15 दिवस, म्हणजे तब्बल मी 25 दिवस तिथं राहिले. येताना असं वाटत होतं की आपण का चाललेलो. थांबायचं का? हेमल कशाच्या रूम म्हणजे त्या लहान बाळानं साबण खाल्ली आणि त्याच्या पुढं आपण तर सर परत असं का होतं? हॅलो 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 पण मी हातात घेतो, असं एकदा धरला तरी. हॅलो 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 येते ना ऐकू सगळे ना? व्यवस्थित येते ना? ओके सॉरी जरा आपण डिस्टर्ब झालो ना. चला असू द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, मी परत आपण हेमल कसाला गेलो, तिथील 10-15 दिवस राहिलो, परत इकडे आलो, परत एकदा आपली रुटीन, परत अभ्यास, परत परीक्षा, परत जॉब, असं करत 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 स्पर्धा परीक्षा देत देत माझा जॉब करायचो, मी परीक्षा द्यायचो, अभ्यास करायचो, असं रुटीन माझं परत 1 वर्ष 2 वर्ष चालू झालं. त्यावेळेस मला आपले अगोदरचे दीपेंद्रसह कुशवासर म्हणून एक कलेक्टर होते, ते तर तुम्हाला माहिती असते. तर त्या सरांनी सर सांगली जिल्ह्यामध्ये जे होतकरू मुलं आहेत त्यांनी ऑनलाईन परीक्षा घेऊन एक 20 मुलांचं सांगली जिल्ह्यामध्ये 20 मुलांचं स्पर्धा परीक्षा केंद्र चालू केलं सर. तर जिल्ह्यामध्ये त्यांनी जाहिरात दिली होती की आम्हाला 20 मुलं भरायचे आहेत, त्याचा सगळा खर्च मी करणार, म्हणजे स्पर्धा परीक्षेचा ऑनलाईन अर्ज भरायचा, पुस्तकं, लायब्ररी सगळी, आणि त्यांच्यावर एक सरांची नेमणूक केली. तर त्या 20 जणांमध्ये माझं सिलेक्शन झालं, आणि त्या 20 जणांमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर महिन्यातून 1 दिवस सर 2 तास सर आम्हाला भेटायचे. सकाळपासून संध्याकाळ त्यांना ज्या वेळ मिळेल
म्हणजे 25-26 तारखेला सर कधी पण एक दिवशी येऊन ते आम्हाला भेट देऊन जायचे. तर त्या कालावधीत सरांनी आम्हाला सांगितलेलं की तुम्ही 20 जण आहात, तर 20 जणांमध्ये तुम्ही काही तर असं चांगलं अचिव्हमेंट करा. मग त्यावेळेला मला सर नाशिकचे होते, म्हणजे नाशिकला अगोदर त्यांनी काम केलेलं. तर सरांनी सांगितले की असं तिथं एक अपंगाचं स्पोर्ट्सचं हे आहे, तिथं तू कॉन्टॅक्ट करा आणि चांगलं होईल. तर मी पहिल्यांदा त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. आपण नाशिकला तर काही जाऊन राहू शकत नव्हतो. तर मी सर राहायला राजवाड्यात होतो आणि भारतीय विद्यापीठला तिथं एक्सपोर्टच्या 2 मॅडम होत्या, कांबळे मॅडम आणि अजून एक मॅडम. त्यांचं पण नवीन जॉईनिंग होतं आणि त्या पण स्पोर्ट्स अचिव्हर नॅशनल प्लेयर्स होत्या. मग त्यांनी मला इतकं सहकार्य केलं की मी पहाटे 5ला आपलं गणपती मंदिरपासून पतंगाव कदम कॉलेजपर्यंत चालत जायचो. पहाटे 5ला सगळे लोक, व्यायाम करणारे लोक, त्याच्याबरोबर चालत जायचो. 5:30-6ला मी थाळीफेक, गोळाफेक आणि भालाफेक हे पहिले माझे 3 इव्हेंट्स होते. थाळीफेक, गोळाफेक, भालाफेक. तिन्हीपैकी कुठलं का मेडल मिळणार, म्हणजे आपल्याला एकदा प्लेअर व्हायचं आहे म्हणून. आणि सर परत 1 वर्ष केलं तसं स्पोर्ट्स. उन्हाळ्याच्या म्हणजे पावसाळा संपल्या का स्पोर्ट्स चालू होतात, म्हणजे पावसाळ्यात पण घेत नाहीत आणि उन्हाळा चालू व्हायच्या अगोदर. मग त्यावेळेला मी पहिली स्पोर्ट्स औरंगाबादला केली सर. त्यावेळेला मी 6 महिने कंटिन्युअस सकाळी प्रॅक्टिसला जायचो. पहिला 1 आठवडा तर इतका अंग दुखायचो, कधी गोळा हातात पण घेतला. तो गोळा उचलायचा कसा, टाकायचा कसा, पहिल्यांदा 2दा खांदा चुकला, चमकलं, ती बोटं कशी लावायची माग म्हणजे त्या कानाच्या माग कसा घ्यायचा, असला काही प्रकार माहित नव्हता आपल्याला. आम्ही पहिल्यांदा असा 2 हाताने उचलला. 2 दिवस त्या मॅडमने मला काही नाही, तुम्ही कसं उचलायचं तसं सुरुवात. आता मी कसं म्हणलं तुम्हाला, मला बोलायला येईल तसं मी बोलतो. त्या मॅडमने मला ओळखलं होतं, हे काय आता जाऊ द्या, आलाय तर शिकवलं पाहिजे. विद्यार्थ्याला कुठले सर, म्हणजे जरी तो कसाही विद्यार्थी असला तर त्याला शिकवणं हे आपल्या गुरुचं काम असतं. अशा प्रकारे मला त्या मॅडमने सांगितलेलं आणि मॅडमला मी सांगितलेलं की मॅडम मला प्लीज काय माहीत नाही आणि बरं चालतंय तुमच्या कलेने जाऊया. पहिले 2-3 दिवस मॅडमने फक्त हा गोळा, हा भाला आणि ही थाळी हे दाखवलं. मग ते मी फक्त उचलायचो, खाली ठेवायचो, एवढंच. मला स्वातंत्र्य त्यांनी 4 दिवस. 4 दिवसात काय माझी सुधारणा झाली नाही. मी नुसती बघायचो, ठेवायचो, उचलायचो, हे करायचो, ते करायचो असं. मग त्याने परत गोळा म्हणजे असं अप डाऊन हे शिकवलं. असं केलं 6-7 महिन्यानंतर माझं एवढं फुल प्रॅक्टिस झालं सर की माझा औरंगाबादला सलग थाळीमध्ये 2 मेडल आणि गोळ्यामध्ये 1 मेडल मिळालं. भाल्यामध्ये वाऱ्याचा प्रॉब्लेम असल्यामुळं भाला माझा व्यवस्थित तो निशाण्यावर बसला नाही, 2दा असं घसरत गेला. तर त्यावेळेला सर माझ्या आयुष्यातलं पहिलं कसं, मी ज्यावेळेला ट्रेनमध्ये बसलो त्यावेळेस असं धगधग वाटायचं की आपल्याला मेडल मिळालं, आपण जिंकलो, स्टेटचा स्पोर्ट्समन झालो. तर ह्या सगळ्या म्हणजे गोष्टीचा आणि माझ्यावर त्या कलेक्टर सरांचं, म्हणजे आमच्या मॅडमचं, आमच्या ऑफिसमधल्यांचं सगळ्यांचंच लक्ष. त्यामुळे मला भरपूर टेन्शन. आणि एक आहे, मनाशी ठरवलेलं ध्येय जर तुम्ही साध्य करायचा प्रयत्न केला तर त्या गोष्टीमध्ये यशस्वी माणूस होणार म्हणजे होणारच. त्याच्यावरचा मला अनुभव आला. मी पूर्ण लक्ष देऊन केंद्रित केलं. मला एक थाळी फेकमध्ये सिल्वर मिळालं, गोळाफेकमध्ये गोल्ड मिळालं आणि अजून एक सिल्वर, असे 3 मेडल घेऊन आलो. सर माझ्या आयुष्यातला पहिला क्षण की माझ्या ज्या मॅडम मला म्हणजे बोलायच्या, खवळायच्या, त्या मॅडम आणि कलेक्टर सर माझे मिरज रेल्वे स्टेशनवर सत्कारासाठी आले आणि त्यांच्या गाडीत बसवून मला कलेक्टर ऑफिसपर्यंत आणलं होतं. त्यावेळेला तर मला इतका आनंद वाटला होता, कारण नॉट ए जोक, म्हणजे ते खुशबसर असले डेंजर होते ना, त्याचं म्हणजे कधीच म्हणजे ऐकून घ्यायचे नाही कोणाचं, असं म्हणजे न वाटे म्हणजे हेच नव्हतं. अशा लोकांच्या सहवासात राहायला मला मिळालं. त्यामुळे मला स्पोर्ट्सची सवय लागली. हळूहळू मी घडत गेलो. परत एकदा माझा असाच प्रॉब्लेम झाला. मी एक्झाम फेल गेलो. तर सिंधुताई सपकाळ माहीत आहेत ना, त्यांच्या आश्रमात पण सगळे 2 महिने राहिले. पहिल्यांदा माईंकडे गेलो, माईंची 2 महिने काही भेट झाली नाही. परत मी माईनं अशीच पार्श्वभूमी, जशी हेमल कशाला सांगितली तशी पार्श्वभूमी सांगितली. माईने मला परवानगी दिली. परत मी 2 महिने राहिल्यानंतर परत मी जॉबवर आलो. तर माई सांगली जिल्ह्यात कुठे जरी आले तर मला फोन करायचा, तू कुठं आहेस, ये मला भेटायला, किंवा तुझी तब्येत कशी आहे. तर माई ज्यावेळेला आजारी होत्या त्यावेळेला 6 महिने, तर आता फेब्रुवारीमध्ये एक्सपायर झालेलं. माईंचं सर एवढं कनेक्शन आणि एवढी त्यांची मुलं अशा ड्रेसमध्ये लेकरं असायचे. पुण्याला मांजरीला त्यांचं मोठी शाळा आहे. इतकं म्हणजे असं वाटतं की आपण तिथे गेल्यावर आपण म्हणजे काहीच नाही. आपण आपले पालक आपल्यासाठी किती करतात. सकाळी उठल्यापासून पालक किती मदत करतात तुम्हाला, संध्याकाळी झोपेपर्यंत. तर तिथल्या मुलाला कुठला पालक, माई ही सगळ्यांची आहे, तीच सगळ्यांना विचारणार. आणि तिथला एक प्रकार मला इतका आवडला, ती सकाळी आरती, शुभम करोती, कॉमनमध्ये बसणार, त्या आरती विजोस्तोर ते जेवण करणार. सर 250 ते 300 मुलं आहेत. कारण मला विशेष वाटलं, एकही मुलगा दंगा करत नाही. रूल्स अँड रेग्युलेशन, ताट धुणे, ताट
आपलं किचन कट्ट्यावर आपण गेलो तर मी किचन कट्ट्यावर गेलो तर भांडी किती वेळा वाजवतोय, 250 मुलं ताट सुद्धा सर वाजवत नाही. म्हणजे हे तुम्हाला सांगण्यासाठी मला जे अनुभव आला मी तुम्हाला सांगितलं. वाटी वाजणार नाही, चमचा वाजणार नाही त्यांचा, अनरूल्स म्हणजे रूल्स. आणि सगळं झाल्यानंतर विशेष म्हणजे त्यांच्या ताटामध्ये अन्नाचा एक कण शिल्लक राहत नाही. जो विद्यार्थी ज्याला जी भाजी आवडत नाही ना तो स्पष्ट खात नव्हता, म्हणजे मला ही भाजी नको मी खाणार असं. एवढं हे असं आचरण ठेवलं तर आपण यशस्वी होऊ शकतो. परत असं करत करत मग मी त्याच काळामध्ये माझ्याकडं सागर घोडके म्हणून, आता तो स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नाशिकला ब्रँच मॅनेजर आहे. 100% ब्रँड आहे, 100% अंध मुलगा आहे, त्याला दिसत नाही तरी तो बँकेचा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ब्रँच मॅनेजरचं काम करतो. आणि अजून एक मुलगी आहे कन्याकुमारीमध्ये, आमची सिनियर आहे, त्यांचं नाव माझ्या काय डोक्यात ना, त्या कलेक्टर आहे, 100% ब्लँक. त्यांना त्यांचा असिस्टंट खुर्चीत नेऊन बसवतो, 100% ब्लँक, त्यांना काही दिसत नाही अधिकारी करतो. तर त्या इतका जिल्हा चिल्लापल्ली असं कुठला तरी जिल्हा आहे, असा कुठला तरी जिल्हा आहे, त्या जिल्ह्यामध्ये त्या कलेक्टर म्हणून काम करतात. तर सागर गोडके जो मुलगा आहे तो 100% ब्लँक आहे. तो माझा स्पोर्टचा मित्र, म्हणजे आमचे दोघं स्पोर्टचे मित्र. तर त्यानं मला त्याने 2020ला त्यानं ठरवलेलं की 1 जानेवारीपासून 31 डिसेंबरपर्यंत मी सलग 21 वेळा कळसुबाई शिखर चढणार. मग मी त्याला सहज बोललेलो की दादा मला सांग, मी पण तुझ्या संग येणार आहे. तर तो म्हणला तुला काही शक्य नाही अंकुर, तुझा एक पायानं तुला चढता येणार नाही, त्यामुळे तू काय म्हणजे करू नको. सर तो जर रविवारी म्हणजे एकदा तो जायचा नाशिकवरनं कळसुबाईला यायचा, चालायचा, जायचा. मी दररोज त्याचा स्टेटस बघायचो, मी त्याला दररोज अभिनंदन म्हणायचो. मला दररोज वाटायचं की आपण एक दिवशी जायचं आहे. जानेवारी गेला, जानेवारीतले 4 रविवार गेले, फेब्रुवारीतले 4 रविवार गेले, मार्च मधले 4 रविवार गेले सर. आणि माझं लग्न झालं, अगोदरपासून मी एकटाच राहायचं मला. आणि एकटं राहायचं काय, रूम मेसला खायचं, एकटा रूमवर राहायचं, कधी पण अभ्यासाला जायचं. आणि मी इथं बदली होऊन आल्यावर आमच्या घरच्यांनी फॅमिली पाठवली. मग आम्ही दोघं जानेवारीपासून घरी राहायला लागलो. जानेवारीत बायकोला सांगितलं तर घरची काय परवानगी देते, आई वडिलांना मी एकटाच आणि त्याच्याबरोबर मेसेज, त्यामुळे कुठंच जायचं नाही, ऑफिस सुटलं का घरीच डायरेक्ट. त्यामुळं जानेवारीत कसं तर सांगितलं तरी घरची ऐकली नाही ती, फेब्रुवारीत सांगितलं तरी ऐकली नाही ती. इच्छा इतकी व्हायची आपल्याला जायचं. मग आयडिया एप्रिलमध्ये आली. गुढीपाडवा मला वाटतं गुरुवारी किंवा शुक्रवारी होतं सर एप्रिलला. तर गुढीपाडव्याला म्हणलं तू जा, मला सुट्टी नाही म्हणलं, पाडव्याची सुट्टी नसते म्हणलं आमच्याकडं. गुढीपाडव्याची सुट्टी असतेच आपल्या घरी. मिसेसला सांगितलं की गुढीपाडव्याची आमच्याकडे सुट्टी नाही, मला ऑफिसचं काही काम आहे आणि तू घरी जा. मी शनिवार रविवारी माझा क्लास आहे, सोमवारी माझी परीक्षा. सोमवारी काय माझी परीक्षा वगैरे काय नव्हती, त्यामुळे मी शुक्रवार शनिवार रविवार मी काय येत नाही, तू सोमवारी ये. घरच्यांना तर घालवलं म्हणलं. आता मग मी सागरला फोन केला, सागर दादा मी येतोय, तू विचार कर अजून एकदा. त्यानं मला सांगितलं आपण ठरवलेलं. मी गुरुवारी संध्याकाळी मी निघालो सर. गुरुवारी संध्याकाळी इथनं पुण्याला गेलो, पुण्यातून संगमनेर मधून अकोल्याला जायला लागतं. आणि अकोल्यातून परत बारी हे गाव आहे, अकोल्यापासून 40 किलोमीटर गाव आहे. मग अकोल्याला पहाटे पोहोचलो. अकोल्यातनं तिथनं बारी गाव म्हणजे असं पूर्ण डोंगराच्या पायथ्याशी आहे. म्हणजे शुक्रवारीच मी गेलो तिथं. शुक्रवारचा दिवस अखंड दिवस तिथलं वातावरण बघण्यात घालवलं. म्हणजे आपण शक्य आहे का, एवढा लहानसं असं मंदिर दिसतंय तिथं लांबनं पडलं. ऍक्च्युली असं म्हणजे पूर्ण उंच डोंगराचं लहान मंदिर आहे. मग खाली पायथ्याला उतरलो. आता विचारायचं कोणाकडे, जायचं कोणाकडे, राहायचं कोणाकडे काहीच माहिती नव्हतं. मग तिथं असे जे येतात म्हणजे ठराविक लोक जे येतात ज्यांना खरंच पर्यटन करायचं आहे, ते असं कोणाचं म्हणजे घरामध्ये गेस्ट वगैरे राहतात. म्हणजे तिथला व्यवसाय आता चालतो. म्हणजे तांदळाची भाकरी देतात, म्हणजे वरीची भाकरी, नाचणीची भाकरी, तिथलं पिठलं किंवा ते असं बटाट्यासारखे काय असतं ते भाजी वगैरे देतात. ते काय 50 किंवा 100 रुपये घेतात आणि तिथं वस्ती करायची जागा देतात, म्हणजे झोपायला सोय देतात. मी उतरलो, एसटी केली, उतरून मी उतरलो. हळूहळू चालत गेलो, कोण पुढं पण नव्हतं, कोण मागं पण नव्हतं. मग हळूहळू चालत गेला आणि मी लंगडत चालत होतो, त्यामुळे प्रत्येकाचं लक्ष जायचं माझ्याकडे. मग एक रस्त्याच्या कडेला एक आजी होती. आजी म्हणली कुठं जायचं रे बाळा. तर मी म्हटलं आजी मला ती कळसुबाईचं मंदिर आहे ना इथं. होय हो ती दिसतंय ना ती आहे. मग मला चढायची होईल का आजी. तर आजी म्हणली अरे लेकरा तू साईडला ये म्हणली. 11 साडे 11 वाजले होत्या. तू साईडला ये म्हणली, इथं कितीतरी माणसं येते ते उतरून जाते ती म्हणली.
आणि तू तर असा चालतोय, कसं व्हायचं बाबा? मग आजी म्हणजे कुठनं आलाय सांगलीनं. मग तिचा नातू कधी पुण्याला परीक्षेला आलता, तिचा नातू 112ला होता. पुण्याच्या जवळ आहे का रे बाबा? तर हाय बाबा. हो आजी म्हणलं पुण्याच्या जवळच चांगली आहे. मग चल म्हणली, आता एवढ्या लांब आलाय ना, आता इकडं कुठं चालत चाललाय, कोण आहे का तुझ्या ओळखीचं? तो कोणच नाही आजी म्हणली. चल म्हणली, आता आमच्या सोनानं स्वयंपाक केलाय, आपण दोघं थोडं थोडं खाऊ, तू बस आणि तुला परत 4 वाजता सांगते म्हणली मी तुला कसं जायचं. त्याला म्हणलं आता काय 4 वाजेपर्यंत जायचं म्हणजे 4 आपल्याला प्रवासाचा आणि फिरायचा ना असं बोलका स्वभाव असल्यामुळे चला म्हणलं आता 4 वाजेपर्यंतची तर सोय झाली आहे. मग आजीच्या घरी गेलो, 4 वाजेपर्यंत बसलो, आजीचं घर बघितलं मस्त. तर माझ्या सगळे फोटो बिटायचं बरं का ते. तर आजी गप्पा चप्पा, आजीनं लगेच सुनाला हात मारले, शेळ्या बांधल्या आजीनं. आणि दुसरं काय केलं सर, तिनं झाडाची मुळी असते ना माझ्याकडे, मी तुम्हाला कधी तर मॅडमच्या झाडाच्या मुळीपासून बनवलेली काठी सर मला दिली आजी. ती मुळीची काठी मी अजून सांभाळून ठेवल्या घरी आहे माझी. फक्त मुळी, आतली मुळी जी असते ना त्याची अशी लांबडी काठी, ती शिळी राखायला वापरायची. ती काठी अशी आहे की अशी वाकली तरी ती मोडत नाही, किंवा त्याच्यावर दगडान जरी मारलं तरी ती मोडत नाही. तर ती काय म्हणले, बाळा तुला एक सांगते म्हणली, चालताना कुठे पडला काय झाला तर या काठीचा आधार घे. ह्या काठीवर तू पूर्ण जरी वजन टाकलं तरी ही काठी मोडत नाही, बाक आला तरी सरळ होते म्हणजे काठी. त्यामुळे तुला ह्या काठीनं काही प्रॉब्लेम येणार नाही आणि तू ह्या काठीच्या आधारानं तू जाणार म्हणजे जाणार. म्हणजे मी म्हणते ना, आजी म्हणते म्हणल्यावर आपला 80% तयार. मग आजी कशी 4 वाजेपर्यंत बसलो. मग तोवर त्या सागरचा फोन आला, जो दुसऱ्या दिवशी येणार आहे तो. त्यानं सांगितलं की असं असं तिथं खाडे म्हणून एक कुटुंब आहे, त्यांच्याकडे तू जाऊन राहा, ते तुला सहकार्य करतील. आणि तो कारण पहाटे यायचा ना, त्याला नाशिकपासून ते जवळ पडायचं. मी म्हणला पहाटे येतो आणि तू तुझ्या पद्धतीनं हळूहळू चाल, मी मागणे येतो. कारण त्याचं पाय दोन्ही चांगलं होतं. तो ब्लँड जरी असला तर त्याच्या हातात ती काठी असते ना, अंध माणसाच्या हातात एक स्टिक असते आणि त्याच्या शेजारी एक मुलगा असायचा. तो मुलगा पुढं, त्याच्या मागं तो काठीनं चालायचा. त्यामुळे तो फास्ट चालायचा. तो अंध जरी असला तर चालायचा फास्ट, कारण त्याच्याकडे काठी होती पाय. मग तो मला म्हटला तू तुझ्या पद्धतीने चालू कर, मी येतोय म्हणला. आपण मध्ये, कारण रस्त्याला ती भेटतेच हो, चढताना उतरताना माणसं जास्त नसते. त्यामुळे मी मागणं आलो तरी भेटतोय, पुढनं आलो तरी मी तुला भेटतोय. म्हणजे मी अगोदर चालू केलं तू मागणं भेटणारच. तर मी त्या दिवशी तिथं खाड्यांचा झोप राहिलो. त्यांनी पण, त्यांना पण आपलं एकच की किती उंच आहे, ह्याला जिनं किती आहे, तर ह्याला चढायचं कसं, ह्याला उतरायचं कसं. आपण नवीन गेलो म्हणजे आपल्यालाच माहित, म्हणजे आपल्याला त्याची आवड ना की कसं उतरायचं कसं चढायचं. तर सर त्या दिवशी शनिवारी संध्याकाळी मला झोप आलीच नाही रात्रभर, कारण परीक्षेच्या आदल्या दिवशी कोणाला झोप येत नाही. असं माझा तर अनुभव आहे. कारण उद्या पेपर द्यायचा आहे, आज कसं व्हायचं, उद्या पेपर द्यायचा आहे, आज कसं व्हायचं. मग आता मला वाटायचं की आता उद्या जर चढलो नाही तर कसं, मधनंच आलो तर कसं. परत तिथल्या सरांनी सांगितलं की 4 हे जिने आहेत. 4 जिने असे आहेत की असे फक्त रॉडच लावले, असे 200 मीटरचे जिने आहेत, फक्त रॉड. पाय जरी आत गेला तर तुम्ही खाली 400-500 फूट खोल दरीच आहे, काहीच नाही त्याला, फक्त असे अँगल लावले आणि जिना लावले असं. मग सांगितलं, मग हळूहळू जायचं. त्या दिवशी रात्र गेली, पहाटे 5ला उठलो. त्यांनी सांगितलं की उठून आंघोळ करा आणि सकाळी फक्त लिंबू पाणी घ्या, जास्त काय खाल्लं तर उलटी होते. मग जास्त काय खाल्लं तर उलटी होत्या म्हटल्यावर त्यांनी 5ला मी उठलो, आंघोळ वगैरे केली, लिंबू सरबत दिलं आणि अंधारच होता अजून. मग तो तिथं एक तानाजी म्हणून मुलगा होता, तो काय म्हणला, मी आधी त्याला तयार केलेलं, म्हणजे ऊन पडायच्या आधी जेवढं जास्त जाईल, जो उंच जाईल तेवढं आपल्याला उतरायला टेन्शन नाही, कारण ऊन लागत होतो का एप्रिलमध्ये ऊनच असते बिलकुल. तर गेलो बाबा 5:30 पावणे 6ला चालू केलं. पहिले 1-2 म्हणजे तोपर्यंत म्हणजे मनाची ही होती तोपर्यंत काय वाटलं नाही. जसं जसं सूर्य उगवेल तसं घामाघूम व्हायला लागलं काय. आणि पुढे कोण नाही, मागे कोण नाही सर, नुसतं किर्र आवाज यायचा. आणि सुरुवातीला तो सोबत होता तोपर्यंत काय वाटलं नाही. आणि परत रस्त्यानं असे लोकांनी झेंडे वगैरे लावलेले, रोड लावलेले, असं पांढरं निशाणी केलेले, इकडे जावा तिकडे जा, असं जायचो ते. असं किर्र मध्येच माकडे यायची, मग तो असं जायचो. गेलो बाबा 10 मिनिट. आणि कधी आणि मोबाईल एक सारखा काढून बघायचो, सारखा सेल्फी घ्यायचो, जिना कधी येतोय. आणि मला खालच्यांनी सांगितलं होतं की पहिले जिना आला का तुम्ही 40% चालेल. मग मी पहिला जिना कधी येतोय एवढंच बघायचं. सुरुवात केली, पहिला जिना काय ते झाड जरी वाकडं दिसलं तरी वाटायचं हाय काय की जिना, चला आता बरं झालं, म्हणजे आपण 40% काय जिना काय पहिला जिना लयच उशीर नाही. मला वाटतंय
मी साडेसहा 7:30 8:30 वाजल्या. आम्हा घुमवायला लागलो, टी शर्ट भिजायला लागला, तरी पण काय पहिलाच जिना येईना. म्हणलं का रे बाबा नियोजन केलं, असं काय करणार म्हणलं आपल्याला, अजून पहिलाच जिना येईना. परत वाटायचं हे आपण एवढं जिंकलोय ना, आता एवढं काय, तो अंदाज असून जातोय, मी एवढा चांगला असून मी का जाऊ शकत नाही, एक पाय नसला म्हणून काय झालं. असं नियोजन केलं, गेलो. 9 सव्वा 9च्या दरम्यान आपल्याला पहिला जिना दिसला. जग जिंकल्यासारखं वाटलं. पहिला जना जिंकलो म्हणजे आपण 40% आलो, आता 60% काय राहिले, अजून 2 तास लागते ना. आपल्याला काही टाइम लिमिट नव्हतात ना की बाबा 1 तासात जावा 2 तासात जा. मग 9:30 जिना बसला, बघितलो. बरं वजन पण काही नेलं नव्हतं सर, पाण्याची बाटली न्यावं तर वजन कोणी झेपायचं. मग 9:30 पर्यंत मग खालची लोक वगैरे ये जा करायला लागली होती. मग त्यांनीच म्हणायची कुठं चाललाय, माझ्या हाताला धर, असं म्हणजे खाल्लं. परत पर्यटक वगैरे चालू झालं. मग कोण पाणी द्यायचं, कोण बिस्लरीची बाटली द्यायचं, कोण सरबत द्यायचं. पर्यटक भरपूर म्हणजे कोल्ड्रिंक्स वगैरे किंवा ते काय असं बॉटलमध्ये हलवून असं एनर्जी ड्रिंक्स वगैरे, म्हणजे मित्र भरपूर. सर तवाचे माझे 30 ते 40 मित्र असे आहेत की अजून मला कॉन्टॅक्टमध्ये असतात. म्हणजे प्रत्येक स्टेजला भेटलेली, पहिल्या जिल्ह्यात भेटलेली, दुसऱ्या जिल्ह्यात भेटलेली, तिसऱ्या जिल्ह्यात. तिथे ओळख बिळख काय नाही, एकामेकांची बाटली पाणी प्यायचं, गप्पा मारायचा, तो मित्र झाला, असं कंडिशन. आणि भरपूर म्हणजे ट्रेनर मिलिटरीतले किंवा स्पोर्ट्समन नॅशनलचे. त्यावेळेला माझ्याकडं आता एक श्रीलंकेचा मुलगा त्यावेळेला मला भेटलेला, तो अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. तो आता इंजिनिअरिंग म्हणून गव्हर्नमेंट कॉलेजला लेक्चरर म्हणून काम करतो. तो अजून माझ्या कॉन्टॅक्टमध्ये. तो दररोज म्हणतो, कारण आता तिथं हे चाललंय ना, आर्थिक महामंदी आले, त्यामुळं जरा प्रॉब्लेम. तर 9:30 10:30 10:30 पर्यंत दुसरा जिना, तिसरा जिना हा शेवटची स्टेज. 11 वाजता मला तिसरा जिना दिसला. 11 वाजता तिसरा जिना असा आहे की सर मला वाटतं एक किलोमीटरला थोडं कमी असेल एवढा फुल्ल जिना आहे स्टेट. आणि एकच अँगल आहे, धरायला एक उभा अँगल आणि आडवा अँगल. त्याच्यातनं एक पाय जरी गेला तरी अँगल पण एवढाच आहे असा. आडवा पाय जरी टाच जरी सटकली तरी पाय खाली गेला म्हणजे पडलात तुम्ही सगळं. आणि मी वर, आणि मग त्यामुळे आम्ही काय केलं, माझ्याबरोबर अजून एक दोघं होते, त्यांना काय सांगितलं, दादा तुम्ही जावा वर, तुम्ही वर थांबा. एकाला खाली थांबवलं आणि मग मी सुरुवात करतो, म्हणजे मध्ये कुठं अडकू नये. आणि त्या तिथं कसं आहे, तिथं जांभळीची वगैरे झाड असल्यामुळे माकडाचं प्रमाण पण जास्त होतं. म्हणजे माकडं झेपा घ्यायची माणसाच्या पिशवी असली. आणि त्या मग मी मिनिमम 100-150 पायऱ्या चढून गेलो, म्हणजे एक 25% जिना चढलो. तर तिकडे एक आजी उतरायला लागली. त्या आजीला मी खालनं सांगत होतो, आजी येऊ नका. तर ती आजी कुठं रात्रीच कुठे गेली वाटतं, तिचा कार्यक्रम होता म्हणून. आणि तिच्या हातात एक हिरवी पिशवी होती. आणि ती आजी 10-15 पायऱ्या चढून आली सर. आणि त्या हिरवी पिशवी घ्यायला माकडाला उडी मारली तिच्या अंगावर. आणि तो जिना लागला हालायला. आणि मी एका पायावर उभा राहिलेलो, मी हालायला लागलो की म्हातारीची पिशवी, आणि म्हातारी काय नारळ सोडलं. वरचा मुलगा ओरडतोय की आजी नारळ द्या माकडाला, खाऊ द्या. मी पण ओरडतोय आजी जाऊ द्या. खालचा मुलगा पण म्हणतोय आजी माकडाला द्या नारळ, तो घेतल्याशिवाय सोडत नाही. कारण आम्हाला अगोदर सांगितलं लोकांनी की माकडं नारळ घेते ती पिशवी देते. त्यामुळे बऱ्यापैकी लोक सॅकचाच वापर करत होते. त्या आजीनं आपलं काळी कॅरी बॅग होती, त्याच्यात एक नारळ, आजी काही सोडना, जिना लागला हालायला. मी एका पायावर, आजी कसं काय ओरडतो, खाल्ले ओरडतोय. आता म्हणलं गेला आपण, आता काही जात नसतं आपण सांगितलं म्हणलं. तरी नशीब त्या अजून एक माणूस पळत आला, हे म्हातारे सोडून म्हणला, तुला 2 नारळ देतो म्हणला. मग त्या आजीनं ते नारळाची पिशवी टाकली आणि मग ते माकड पळून गेलं. आणि व्यवस्थित कामावर गेलो. एक अर्धा तास तर मी बसलो होतो, नुसता श्वास घेत. गेलंच होतं, खरंच गेलं होतं. परत कोण बघणार आहे आपल्याला, बघणार पण कोण ओळखीचं आहे आपल्याला, कोण नाही, काय नाही. खाली कोण जाते, ज्याचं त्याला वर जायचं खाली यायचं. बघ अक्षरशः अर्धा ते पाऊण तास मी एका दगडावर बसलेलं मला आठवतंय. मी माझ्या मोबाईलमध्ये म्हणजे बघत पण नव्हतो, फोन तर काही येतच नव्हता. अक्षरशः अर्धा पाऊण तास मी श्वास कसा असतो त्यावेळेला मला कळलं. असा दम छाटल्यासारखा होत होता, म्हणजे मरण एकदम जवळ. खाली बघितलं का गेलंच, खाली काय दिसतच नाही. आणि खरंच जर आपल्याला अनुभव पाहिजे असेल तर आपण एकदा जाऊया. ही काय मी म्हणजे काय रंजक गोष्टी किंवा असं म्हणजे कथाकथन वगैरे असला काय प्रकार नाही. जे मला वाटलं ते मला माझ्या शब्दात मी सांगण्याचा प्रयत्न करतोय की म्हणजे असं तेल मीठ लावण्याचा प्रकार काय नाही. जसं मला वाटलं, जसं मला घडलं तसं मी सांगतो. सर 11-11:15 वाजले, तिसरा जिना चढून गेलो, अर्धा तास बसलो. मग तिथनं काय नाही, तिसरा जिना आहे आणि परत एक 10-20 पायऱ्या आहेत का तुम्ही लगेच
कळसुबाईला जाता. आणि विशेष म्हणजे कळसुबाईच्या पायथ्याशी 100 मीटरवर एक विहीर आहे. त्या विहिरीत असं तुम्ही तांब्यानं म्हणजे लहानशी प्लॅस्टिकची बादली तिथे ठेवल्या, त्या बादलीनं पाणी घेऊ शकता, पिऊ शकता. ते पाणी इतकं गोड आहे. ती बादली घेतली, एका मुलाला म्हणलं वत माझ्या डोक्यावर, मस्तपैकी आंघोळ केली, मग मी वर गेलो. मस्त इतकं छान वातावरण आहे तिथं, इतका वारा सुंदर, इतकं मस्त की इतकं मस्त. ज्या वेळा कळसुबाईचं शिखर चढलो, तिथला भगवाच्या हातात घेतला, दर्शन घेतलं आणि फोटो काढला, त्यावेळेला वाटलं की आपल्यासारख्या जगामध्ये कोणीच नाही. आणि जसं म्हणजे एक अपंग मुलगा की ज्याला आता तुम्ही मला 1 किलोमीटर चाल म्हणला तर मी चालू शकत नाही, शक्यच नाही त्याला. म्हणजे खरं इच्छाशक्ती आणि दुर्दैवी इच्छाशक्ती काय असते ही मला तिथं कळली. ज्यावेळेला चढलो, तिथं दर्शन घेतलं, त्यावेळेला काहीच वाटलं नाही, अंग दुखत नव्हतं, काय नव्हतं, एकदम फ्रेश. 3 वाजेपर्यंत तिथं बसलो. 1-1:30 वाजल्यापासून 3 कशा वाजल्या कळलं नाही. आता माघारी तरी जायला पाहिजे होतं. मग 3-3:15 वाजता मग सागर पण आला. आम्ही 1-2 तास तिथं गप्पा मारत बसलो. 3 वाजता आम्ही उतरायला चालू केलं. मग त्यानं सर दुसरंही काय अडचण आहे, चढताना आपल्या शरीराचा बोजा पायावर पडत नाही. खरं उतरताना उतार असतो, आपल्या शरीराचा सगळा बोजा आपल्या पायावर पडतो. आणि माझा एक पाय अपंग, दुसरा पाय चांगला. तर उतरताना काठीच्या आधाराने जेव्हा मी एक पायरी किंवा एक रस्ता उतरून खाली जायचो, तुम्ही कन्फर्म करा असं उतारानं उतरायला लागलाय, तर ह्या पायाचा बोजा ह्या पायावर आणि ह्या पायाचा बोजा ह्या पायावर. ज्यावेळेला मी एक पाय टाकायचो, दुसरा पाय ज्यावेळेला दुसरा पाय पुढे घ्यायचो, त्यावेळेला जो पाय अपंग आहे त्या पायाचा बोजा काठीवर पडायचा आणि तो अपंग पाय दगड धरत नव्हता, म्हणजे थांबत नव्हता, असा करायचा. आणि असे एकदम मुरमाचे खडे खडे. आणि विशेष म्हणजे एकाच पायात बूट होता, एकाच पायात चप्पल होती, एक पाय अनवाणीच होता. त्यामुळे सर असं पूर्ण खालचं साल्ट जे असतं ना, हो खालचं ते पूर्ण असं. आणि इतके खडे बारीक मुरमाचे खडे कसले असतात नाही का, ते खडे इतके रुजलेले सर, अक्षरशः जावे म्हणजे ते सांगणं पण बरोबर नाही. इतका त्रास म्हणजे उतरताना इतका त्रास झाला, शरीराचा पूर्ण बोजा पडायचा. आणि ज्या वेळा मी आजीची काठी हातात धरायचो, त्यावेळेला मला वाटलं खरं ती काठी पूर्ण असं थोडी वाकल्यासारखी व्हायची आणि ती काठी खालनं गोल होती. ज्यावेळेला मी काठी टेकवायचो ना, तिथे काठी त्या ह्याच्या मातीमध्ये रुतायची. मला वाटलं की म्हातारीने एवढी बारकी काठी का दिली आहे, ती माती जर मोठी काठी असती तर ती खोल रुतली नसती. ती काठी रुतल्यामुळे ती घसरत नव्हती, म्हणजे पुढे जात नव्हती उतारात. ती काठी त्याच ठिकाणी घुसायची आणि जागा करून द्यायची. मी हळूहळू उतरायला मला इतका त्रास झाला. 6:15 वाजले. 6:15 वाजता मी खाली आलो. आम्ही अजून एकदा सरबत पिलो. ज्यांच्याकडे मी मुक्कामला थांबलो त्यांच्याशी बोलणं वगैरे झालं. त्यांना पण विशेष वाटलं. त्यांनी पण मला म्हणजे अगोदरची खाली जी मला जे पास करून आलेली लोक किंवा मला ओलांडून गेलेली लोक ती एकामेकाला विचारायची ना, तो मुलगा सकाळी गेलेला कुठं पोहोचलाय, मग ते निरोप द्यायचे खाली यायला लागलाय. कारण त्यांना वेळ लागत होता, ते चढायला 1 तास 1.5 तास आणि उतरायला 1 तास 1.5 तास. त्यांचा दररोजचा रोड म्हणजे जे लोकल लोक आहेत तिथले, म्हणजे पर्यटकांना सरबत लिंबू देणारे किंवा वर पेढा वगैरे विकणारे, वर हे म्हणजे असं वेगवेगळे व्यवसाय करणारे जे लोक आहेत, त्यांना मक्याचं कणीस देणार, त्यांना वेळ लागत नव्हता. ते म्हणजे त्यांचा दररोजचा मार्ग होता. तर जेव्हा मी सर खाली उतरून आलो त्या दिवशी सागर मला नाशिकला चल म्हणत होता, मला काही शक्य झालं नाही. पूर्ण पाय म्हणजे पाय आहेत का नाही ते कळत नव्हतं. मी आणि तिथल्या मित्राच्या घरी पण राहिलो नाही. मी ते बारी स्टँडवर एक हॉटेल होतं, त्यांना म्हटलं आता मला कुठं जायचं होतं अकोल्याला 6-7 नंतर गाडी नाही. तर त्या दादानं काय सांगितलं, म्हणजे त्या हॉटेलवाल्यानं म्हणजे काय असं झोपडीवाचं हॉटेल होतं, तर त्यांनी सांगितलं साहेब आता काही गाडी नाही, तुम्हाला वडाप वगैरे मिळेल, जावा अकोल्याला. तर अकोल्याला जाऊन तर 7 आणि 8 वाजता कुठं राहायचं. अक्षरशः त्याच्याकडे एक चटई घेतली सर, मला झोपलो कधी आणि उठलो कधी काहीच कळलं. साहेब सकाळी 6 वाजता गाडी आहे म्हटलं, मी तुम्हाला उठवतो. डायरेक्ट मी तिथं पिशवी उशाला घेतली, हाय अशी ड्रेस काठी शेजारी, हाय असा चटईवर झोपलेलो, हाय या साईडनं मला त्यानं 5:30ला उठलो. साहेब उठा म्हणला, 2 चहा प्या आणि गाडी. अशी कंडिशन. सकाळी मला उठाय पण आलं नाही. मी जाताना मू असते ना, मूच्या ट्यूब 2 एका पायाला अख्खी ट्यूब लावली तरी ते पायाचा बधीरपणा काय कमी आला नव्हता. कारण पूर्ण शरीराचा बोजा 25-35 किलो तर वजन असेल माझं, 35-40 किलो 40 किलो वजनाचा बोजा त्या एका पायाने झेपला होता. पूर्ण म्हणजे इतका त्रास झाला. तसंच मी आलो सांगलीला आलो. तर त्याच्यानंतरचं जे आउटपुट आहे परत माझ्या म्हणजे एवढं मी माझं काय मोठेपणा नाही सांगत, सगळ्या पेपरमध्ये पहिली बातमी होती म्हणजे कळसुबाई शिखर सर केलं.
26 जानेवारीला कलेक्टरनी सत्कार केला, 15 ऑगस्टला सगळ्यांनी सत्कार केला. म्हणजे असं भरपूर 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 म्हणजे ज्या वेळेला तिथं त्रास झालेला होता त्याचा आउटपुट मला परत मिळालं. म्हणजे असं प्रत्येकाने आकाशवाणीवर मुलाखत झाली, TV न्यूजला मुलाखत झाली. म्हणजे असं भरपूर भरपूर म्हणजे मी स्वतःहून कधी आता मॅडमनं पण सांगितलं, मी स्वतःहून म्हणजे न सांगता सगळ्यांना कळलं की मी काय केलं. आज पण मॅडमचा पण कॉन्टॅक्ट मला काय म्हणजे मी माझी मॅडमची आज पहिल्यांदाच भेट झाली माझी मॅडमची. मी बघितलं पण नाही मॅडमला, फोनवरच बोललेलं. असं करत करत आतापर्यंत आहे. तरी मी सर्व मित्रांना एकच विनंती आहे, विद्यार्थी मित्रांनो, आलेल्या संकटावर मात करा. आपल्या पालकांची जी स्वप्न आहेत आणि आपल्या गुरुनी जे आपल्याला शिकवलेलं आहे ते आपल्या यशस्वी जीवनाचं योग्य मार्ग आहे असं मला वाटतंय. येणाऱ्या प्रत्येक अडचणीवर मात करून येणारी अडचण हे आपल्या उत्कर्षाचा एक मार्ग आहे असं जर तुम्ही समजत गेला तर तुम्ही निश्चित यश मिळणार. हे म्हणजे मला तर गॅरंटी आहे 99. आणि मी पहिलेच वाक्य सांगले, ज्याला अडचण येत नाही तो सक्सेस कधीच होतो. अडचणी ह्या निर्माण झाल्याच पाहिजेत. ज्या माणसाला अडचणी येतात तो माणूस सक्सेस होतो. आज म्हणजे मला अडचणी येत गेल्या, मला अजून पण अडचणी येतात, मी अजून पण नवीन नवीन हे करणार. आता मी आज एक तुमच्या समोर सांगतो, आता मला कधी सक्सेस होते काय माहित नाही. मला सर सांगलीत ना कन्याकुमारीला गाडीवर जायचं, आत्ताच मी गाडी घेतली. फक्त वातावरण स्ट्रक्चर तयार झाले माझं सगळं. कन्याकुमारी माहित आहे ना? कन्याकुमारीला ज्यावेळेला मी जाऊन येईल, ज्यावेळेला माझ्याकडे सक्सेस होईल, म्हणजे मी ज्यावेळेला त्याचा कालावधी काय सर ठरला नाही अजून, म्हणजे हवामान, जाण्याचं साधन, म्हणजे गाडीवरच जाणार आहे, मला मिळणारे पार्टनर कोण आहेत, कसे जाणार आहे. ज्यावेळेला मी त्यावेळेला मी कन्याकुमारी ज्यावेळेला सक्सेस करून येईल त्यावेळेला मी वचन देतो, मी तुम्हाला परत एकदा भेटायला येणार आणि सगळ्यांना पुढील शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ध्येय दूर आहे म्हणून रस्ता सोडू नका, स्वप्न मनात धरलेलं कधीच मोडू नका. पावलोपावली येतील कठीण प्रसंग, फक्त ध्येय पूर्ण होईपर्यंत हार मानू नका. दुर्दम्य इच्छाशक्ती ठेवा, नक्कीच मनापासून प्रयत्न करा, कष्ट करा. निश्चितच आपण आपल्या ध्येयापर्यंत, आपल्या स्वप्नांपर्यंत पोहोचाल. येणारी अडचण म्हणजे आपल्या उत्कर्षाचा मार्ग आहे असं समजून पुढं चालत जा, असा खूप छान संदेश आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना दिला. धन्यवाद सर. यानंतर शेवटचा कार्यक्रम म्हणजे आभार. मी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य कदम सरांना विनंती करते की त्यांनी आभार व्यक्त करावे. विद्यार्थी मित्रांनो, यावर्षी म्हणजे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये आपण सुरुवातीला मॅडमने तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी असा घडलो हा उपक्रम चालू करतोय. त्यामध्ये आज सर्वप्रथम माननीय अंकुर यादव सरांचं व्याख्यान आपल्यापुढे आपण आयोजित केलेलं होतं. हेतू हा की सामान्य परिस्थिती असू द्या, काही शारीरिक अडचणी असू द्या किंवा इतर कोणत्याही काही अडचणी असू द्या, तर त्या अडचणींवरती कशा पद्धतीनं मात त्या व्यक्तींनी केली आणि ते त्यांच्या जीवनामध्ये यशस्वी झाले हे आपल्यापर्यंत पोहोचावं आणि त्यातून आपल्याला देखील यश मिळवण्याची प्रेरणा मिळो, यासाठी आपण या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे. गेले महिनाभर हे व्याख्यान आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो. सरांनी सांगितलं होतं, सर कधीही सांगा, मुलांसमोर बोलायला मला आनंदच आहे, परंतु सतत पावसाची भीती होती आणि म्हणून आपण प्रत्येक वेळेला पुढं पुढं पुढं, दुसरा एखादे पाहुणे असते तर कदाचित मला 2 शिव्या दिल्या असत्या आणि प्रत्येक वेळेला पुढं पुढं म्हणताना यांच्या शाळेत जायलाच नको म्हणले असते. परंतु सर तसे म्हणले नाही, कधीही बोलवा मी येतो म्हटले. 2-3 दिवस पाऊस नव्हता, आज सकाळी देखील वातावरण स्वच्छ होतं म्हणून आपण नियोजन केलं. परंतु ऐन वेळेला पुन्हा पाऊस आला. तर सरांनी आता जो तुम्हाला मंत्र दिला होता की अडचण आली पाहिजे, अडचण हाच यशाचा मार्ग आहे. आपल्यालाही अडचण आली तरी देखील आपण हा मार्ग काढला आणि मैदानावरती म्हणजे सरांच्या समोर सर्व मुलं असावीत अशी सरांची इच्छा होती, परंतु पावसामुळे ते शक्य झालं नाही. म्हणून म्हटलं की सर तुम्ही ऑफिसमध्ये जरी बसून बोलला तरी सर्व 300 मुलांपर्यंत तुमचा आवाज पोहोचतोय आणि म्हणून आपण ही पर्यायी व्यवस्था केली. आपली अडचण सरांनी देखील मोठ्या मनानं समजून घेतली. शक्यतो सर आमचा असा अनुभव आहे, एखाद्याला पाहुणा म्हणून शाळेमध्ये बोलवलं तर त्या पाहुण्यांची सरबराई फार करावी लागते सर, आणि आम्ही व्याख्यान देणाऱ्यांना तर त्यापेक्षा जास्त सरबराई त्यांची करावी लागते. त्यामुळे मला थोडीशी सुरुवातीला मनामध्ये दगदग होती की आता जर असं आपलं
मैदानाची सोय नाही, सॉरी हॉलची सोय नाही, मैदानावर पाऊस आला, आता मुलं समोर नाहीत आणि मग एखादे मग कदाचित त्यांना राग येईल काय, रुसतील काय, परंतु तसं काही नाही. मोठ्या मनाने त्यांनी आहे या अडचणीमध्ये देखील त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये आलेल्या अडचणींवरती कशा प्रकारे मात केली हे अगदी दिलखुलासपणे आपल्यापुढं मांडलं. ऑफिसमध्ये बसा म्हटलं तरी सर म्हटलं नको, 1-2-3 पोरं तर सर माझ्यासमोर असावीत. 7वीचा वर्ग समोर होता, म्हणजे इथं बसतो मी वरांड्यात, म्हणजे मला 7वीची 2 मुलं समोर दिसतील. मी म्हणलं 7वीची 2 कशाला, 10वीची 50 दिसतील की. आणि म्हणून मग आपल्याला या ठिकाणी 10वीच्या मुलांना विशेष करून आपण मोठे आहात आणि यावर्षी आपण 10वीची परीक्षा बोर्डाची देणार आहात. पुढच्या वर्षी आपण उच्च शिक्षणाकडे जाण्यास सुरुवात करणार आहात. त्यामुळे तुमच्या दृष्टीनं तुमच्यासाठी हे जास्त प्रेरणादायी आहे, जास्त महत्वाचं आहे, म्हणून तुमचा वर्ग या ठिकाणी बोलवला. आणि सरांनी आता त्यांच्या आत्मकथनातून थोडक्यामध्ये आपल्याला सांगितलं की एक गोष्ट त्यांनी जी सांगितली की अडचणी आल्या पाहिजेत, अडचणी हाच यशाचा मार्ग आहे. आणि ते त्यांनी फक्त काय बोलायचं म्हणून किंवा एक भाषणाचं वाक्य म्हणून नव्हे, तर प्रत्यक्ष त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये हे दाखवून दिले की अडचण हेच यशाकडे जाण्याचा मार्ग आहे. आणि त्या पद्धतीने त्यांच्या जीवनामध्ये आलेले प्रसंग व सुरुवातीला त्यांना एका पायामध्ये दिव्यांगत्व, आपण ज्यांना पूर्वी अपंग असा शब्द वापरायचो, एका पायाने दिव्यांगत्व आल्यानंतर आणि सरांनी सांगितलं की आता ते बूट्स त्यासाठी स्पेशली त्या पद्धतीचे असल्यामुळे चालताना त्यांना अडचण येतेच, पण तुलनेनं कमी. जर पायामध्ये बूट नसेल, चप्पल नसेल, तर शरीर सतत एका बाजूला असं त्यांचं कळतंय. म्हणजे ते मगाशी त्यांनी सांगितलं की मी चालताना एका बाजूला असं पडल्यासारखा चालायचो, अजूनही त्यांची तशीच अवस्था आहे. म्हणजे इतकं शारीरिक त्यांना म्हणजे प्रॉब्लेम असताना सुद्धा, म्हणजे थोडक्यात शारीरिक दुर्बलता असताना सुद्धा, आणि त्याबरोबरच आर्थिक परिस्थिती. आपल्यापैकी काही जणांना माहीत असेल किंवा नसेल की जत तालुका, आटपाडी तालुका, कवठेमंकाळचा पूर्व तालुका हा आपल्या जिल्ह्यातला असा भाग आहे की जिकडे दुष्काळ आहे आणि सरांचे आई वडील शेती किंवा शेतमजूर करणारे, आणि त्यामुळे दुष्काळ भागामध्ये त्या शेतमजुरांच्या घरामध्ये देखील आर्थिक खूप अडचणी असतात. म्हणजे सरांना आर्थिक अडचण होती, शारीरिक अडचण आहेत. आणि तसं बघायला गेलं तर जत हे सांगलीपासून खूप दूर, म्हणजे त्याही अडचणी, परंतु या सगळ्या अडचणींवर मात करून सांगलीमध्ये येऊन त्या ठिकाणी आलेल्या अडचणींवर मात करून त्यांनी स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि आपल्या दिव्यांगत्व असताना देखील क्रीडा प्रकारांमध्ये यश मिळवलं आणि आज ते शासकीय नोकरीमध्ये आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या तुलनेमध्ये आपण जर विचार केला तर आपण शारीरिकदृष्ट्या आपल्यामध्ये काही अडचण नाही, आपण शारीरिकदृष्ट्या अगदी फिट आहे. आणि त्यामुळे आपण तर यापेक्षाही जास्त मोठं काम केलं पाहिजे अशा प्रकारचा बोध या व्याख्यानातून आपण जर घेतला तर हा उपक्रम आपण आयोजित केलेल्याचं सार्थक झालं असं म्हणता येईल. आणि या उपक्रमाची सुरुवात सरांनी आपल्याला करून दिली, म्हणजे त्यांच्या व्याख्यानाने केलेली आहे. त्याबद्दल सरांचे मी आभार मानतो. आणि आता त्यांनी सांगितलेला जो संकल्प आहे की गाडीवरून सांगलीतून कन्याकुमारीला जायचं आहे, तर त्या संकल्पाला देखील आमच्या संग्राम शिक्षण प्रसारक मंडळ संचलित यशवंतनगर हायस्कूल यशवंतनगरच्या वतीनं तुमचा संकल्प पूर्ण होण्यासाठी आमच्या वतीनं आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि ज्या वेळेला आपण कन्याकुमारीला जाल, तिथून आल्यानंतर सर आवर्जून आम्हाला कळवा. आपण शाळेमध्ये पुन्हा एकदा मोठा कार्यक्रम घेऊया, सरांचा त्याबद्दल आपण शाळेच्या वतीनं सत्कार घेऊया आणि ती संधी आम्हाला मिळेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुन्हा एकदा या ठिकाणी आपण आलात, आमच्या विद्यार्थ्यांना अतिशय प्रेरणादायी असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल संस्थेच्या शाळेच्या वतीनं आभार मानतो. आणि हा कार्यक्रम संपन्न झाला असे चांगले असून त्याच्यावर चढणं म्हणजे माईक जवळ जरा नसेल तर ती एवढी सोपी गोष्ट नाही. पण सर अपंग असताना एवढी इथपर्यंत चढाई केली म्हणजे मला तर खूप आश्चर्य वाटलं की असा माणूस इथपर्यंत जाऊ शकतो. आणि त्यासाठी जिद्द, चिकाटी, कष्ट या सर्व गोष्टी सांगण्याचा खूप करण्यात किंवा खूप प्रेरणादायी आहे. आणि आपल्यासाठी खूप प्रेरणादायी आहे. जीवनामध्ये खूप संकट येतात, पण त्यांना पुढे जाण्यासाठी किंवा त्यांना तोड द्यायला पाहिजे. तर असं सांगितलं खरंच तो प्रदेश तुमच्या उभा केला. मला सरांना एवढंच विचारायचं आहे की सरांनी त्या ठिकाणी गेला तर तो जर पूर्ण भाग जो आहे म्हणजे आदिवासी एरिया आहे, या आदिवासी एरियामध्ये तुम्ही गेल्यानंतर तिथल्या लोकांनी कसा प्रतिसाद दिला किंवा तुम्ही पाहुण्या म्हणून त्या ठिकाणी असताना तिथला रहिवासी म्हणून माझं विचारलं काम आहे की तिथला तुमचा अनुभव कसा होता? अजून मी फोनवर पाठ्या करतो. आणि राजूर गाव आहे ना, तिथं ते राहीबाई फुपेरे म्हणून केंद्र सरकारनं पुरस्कार दिलाय. त्या आजीच्या घरी मी गेलो आणि तिथं सर इथले दोघं पोलीस पण आहेत तिथं सर्व्हिसला. अकोल्याला माझा एक मित्र पण आहे. आणि गट विकास अधिकारी मी बारीच्या पलीकडनं बस येते बघा, कुठून येते
हा हा तिकडून एक बस येत होती आणि तिथे एक अधिकारी होते. तर मला गाडी मिळायची होती तर त्यांनी अकोला गाडी म्हणजे अकोला महामंडळात फोन केला आणि पुण्याला एक माझे मित्र आहेत, पुण्याला जायचं आहे आणि गाडी 10ची आहे, 10:15 पर्यंत आम्ही पोहोचणार आणि गाडी काय हलवून असं म्हणजे इथपर्यंत लोकांनी सहकार्य. आणि ज्या खाडे कुटुंबाकडे मी राहिलो पटणार नाही सर, त्या खाडे कुटुंबाचं म्हणजे मी एक उदाहरण देतो की त्यांची सून प्रेग्नंट होती तर त्याच्या कार्यक्रमाला मला बोलवलं, असं मी रिलेशन ठेवतो. ह्याच्यापेक्षा वेगळं काय सांगायची गरज नाही. एकच रात्र राहिले त्यांच्यासोबत. त्यांच्या कुटुंबातला सदस्य माझ्या व्हॉट्सअपवर आजच त्यांच्या भावाने कॉमेंट्स टाकल्या, गुड लक दादा. म्हणजे असं म्हणजे ते एवढी मस्त माणसं आहेत आणि इतकी ते आजी तर मला आठवते म्हणजे एकदम छान. गरीब आहेत खरं मनानं खूप श्रीमंत आहेत, गरीब आहेत खरं मनानं खूप श्रीमंत आहेत माणसं. भांगरे सर आणि खरंच आणि ती बांगरे म्हणून माझ्या रूमच्या शेजारी बांगरे म्हणून आटपाडीला पोलीस आहेत, ते पण तिथलेच आहेत. बांगरेच आडनाव आहे त्यांचं. थँक्यू. आणि मला आता तर एकदम समाधान वाटलं की मी सांगितलेलं सगळं खरं वाटलं, ह्याच्याबद्दल मस्तच वाटलं. म्हणजे कसं असं प्रूफ पण भेटल्यावर जरा बरं वाटलं. आणि सर खरंच तुम्ही जर अगोदर मला सांगितलं असतं तर मी एवढं म्हणजे जरा डिप्रेशन मध्ये येऊन सांगलो असतो. कारण का सर काय बोलते काय. आता कसं झालं, आता मी सांगितलं नंतर मला कळलं काय कोण बोलले म्हणजे असं. ओके, थँक्यू. सगळ्यांनी व्यवस्थित सहकार्य दिलं. मस्त वाटलं परत एकदा शाळेत आल्यासारखं वाटलं, बोलल्यासारखं वाटलं. सगळ्यांनी व्यवस्थित ऐकून घेतलं आणि मला प्रश्न विचारले म्हणजे माझं सांगितलेलं कळलं असं मला कळलं. ऑल थँक्यू. जाण्याची चाहूल असतानाही तुम्ही सगळ्यांनी माझं जे 4 शब्द लक्ष देऊन ऐकले त्यामुळे मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि सरांनी कदम सरांनी आणि सर्व शिक्षकांनी सर्वांनी मला जे माझे 4 शब्द सांगण्याची संधी दिली त्याबद्दल सर्वांचा धन्यवाद मानतो. आणि एखाद्या जर नजर चुकीने माझ्याकडून एखादं वाक्य चुकलं असेल तर तुम्ही सगळ्यांना सॉरी म्हणतो आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद.